झी 24 तास एक पाऊल पुढे। पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध युवराज सिंगने जबरदस्त कमबॅक केला। युवराज सिंगने एक विकेट 2 विकेट घेतल्या, त्याचबरोबर बॅटिंगही केली आणि एक जबरदस्त रनआउट सुद्धा केला। अठ्ठावीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताच्या दुसऱ्या वनडे विश्वविजेतेपदाचं स्वप्न साकार करणारा युवराज सिंग भारताला पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यास सज्ज झालाय। फक्त यावेळी क्रिकेटचा फॉर्मॅट वेगळा आहे। सुपर 8 गटात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर भारताला पाकिस्तान विरुद्ध मोठा विजय आवश्यक होता। नाहीतर टीम इंडियाला T20 वर्ल्ड कप मधून गाशा गुंडाळावा लागला असता। अखेर भारतानं वर्ल्ड कप इतिहासातील पाकिस्तान विरुद्ध कधीही पराभूत न होण्याचा शिरस्ता कायम राखत दिमाखात सुपर 8 मधील पहिल्या विजयाची नोंद केली। भारताच्या या मच निडेड विजयात सिंहाचा वाटा होता तो युवराज सिंगचा। उपयुक्त लेफ्ट आर्म स्पिन बॉलिंगच्या जोरावर नासिर जमशेद आणि धोकादायक कामरान अकमलच्या विकेट्स घेत भारताला महत्त्वाच्या क्षणी त्यानं ब्रेकथ्रू मिळवून दिले। तसंच आपल्या आवडत्या पॉइंटवर फिल्डिंग करत चपळाई दाखवत युवीनं केवळ रन्सच रोखले नाहीत, तर अचूक थ्रोनं यासिर अराफातला रनआउट करत आपली भूमिका चोख पार पाडली। विजयातील त्याच्या योगदानावर टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीही भलताच खुश आहे। आमच्या टीम कॉम्बिनेशनवर एक नजर टाकली तर लक्षात येईल आम्ही 7 बॅट्समन खेळवले, जेणेकरून युवराज सिंग सारख्या खेळाडूला बाहेर बसवावं लागू नये। आम्ही कधीही युवराजला टीम बाहेर बसवण्याच्या पर्यायाचा विचारच केला नाही। युवराज सिंग सारखा मॅच विनिंग ऑलराऊंडर टीम मध्ये असल्यानं टीमच्या आत्मविश्वासातही वाढ होत असल्याचं मत धोनीनं व्यक्त केलंय। पाकिस्तान विरुद्ध छोटेखानी पण महत्त्वपूर्ण 19 रन्सची खेळी करणाऱ्या युवीकडून T20 वर्ल्ड कप सेमीफायनल गाठण्याकरता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तडाखेबंद बॅटिंगची आशा टीम इंडियाला असणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।